नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खाटू श्याम कलियुगातील देव. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा श्याम बाबा साथ देतात. जर आज देव तुमच्या समोर उभा राहिला आणि फक्त एकच प्रश्न विचारला, तू अजूनही माझ्यावर विश्वास ठेवतोस का, तर तुम्ही काय उत्तर द्याल? कारण काही लोक असे असतात जे मंदिरात जात नाहीत पण तरी देव त्यांच्या घरी येतो. काही लोक असे असतात जे थकल्यावर हरल्यानंतर फक्त एकच नाव घेतात, ते म्हणजे खाटू श्याम, श्याम बाबाचं, आणि त्या नावाने त्यांचं पूर्ण आयुष्य बदलून जातं. आज मी तुम्हाला अशाच देवाची कथा सांगणार आहे, जो सिंहासनावर नाही, तो भक्तांच्या हृदयात राहतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये तुम्हाला खाटू श्याम बाबाविषयी सगळी माहिती, ते कुठे आहेत, त्यांची भक्ती कशी करायची, कोणते उपाय आहेत, हे सगळं सांगणार आहे. खाटू श्याम बाबा कोठे आहेत? राजस्थान राज्यात सिकर जिल्ह्यात एक छोटंसं गाव आहे खाटू नावाचं. इथे आहेत खाटू श्यामजी मंदिर. दरवर्षी लाखो भक्त इथे पायी चालत उपाशी राहून फक्त एकच इच्छा घेऊन येतात, श्याम बाबा आम्हाला सोडू नका. हे मंदिर सोन्याचे नाही, महागड्या वस्तूंचे नाही, तर भक्तांच्या विश्वासाने उभं आहे. म्हणूनच इथली एवढी प्रचिती आहे की सगळे दरवाजे बंद झाल्यानंतर लोक खाटू श्याम बाबाच्या दरवाजावर येतात आणि त्यांच्या सगळ्या समस्यांचे खाटू श्याम बाबा उलगडा करतो आणि त्यांना प्रसन्न करतो. खाटू श्याम बाबा कोण आहे, त्यांची खरी कथा. खाटू श्याम म्हणजे महाभारतातील वीर बर्बरिक, भीमाचा नातू, आई हिंडिबा, पुत्र घटोत्कचाची पत्नी. बर्बरिकाकडे 3 अमोघ बाण होते. तो एकटाच युद्ध संपवू शकत नव्हता. पण श्रीकृष्णाने विचारलं, तू कोणाच्या बाजूने लढशील? बर्बरिक म्हणाला, जो हरेल त्याच्या बाजूने मी लढेल. तेव्हा श्रीकृष्णाने जाणलं, हा युद्धाचा नियम मोडेल, आणि बर्बरिकाने स्वतःचं शिर दान केलं. त्या जागेवर प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने वर दिला. त्याच्या त्यागावर आणि त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने त्यांना एक वर दिला. कलियुगात तू श्याम नावाने ओळखला जाशील, आणि जो भक्त संकटात तुला हाक मारेल, तू त्यांच्या आधी पोहोचशील. तेव्हापासून खाटू श्याम बाबा या कलियुगात प्रसिद्ध आहेत. खाटू श्यामची पूजा कशी करतात? खाटू श्याम बाबांची पूजा फार साधी आहे. त्यांना मोठे यज्ञ नको, महागडे दान नको, दाखवेपणा नको. त्यांना हवं आहे फक्त तुमचं स्वच्छ मन, खोटं न बोलणारी माणसं आणि त्यांच्यावर विश्वास असलेली भक्त. एवढंच पाहिजे बाबांना. पूजा कशी करायची? श्याम बाबांचा फोटो ठेवा. रोज एक दिवा लावा. ओम श्री श्याम देवाय नमः हा जप करा. गुरुवार किंवा एकादशीला विशेष प्रार्थना करा. बस इतकंच पुरेसं आहे. खाटू श्याम बाबांना उपाय केल्यानंतर काय होतं? श्याम बाबा चमत्कार दाखवित नाहीत, ते तुमची परिस्थिती बदलतात. जेव्हा तुम्ही श्याम बाबांना आठवतात तेव्हा तुमचं मन शांत होतं, घाई कमी होते, योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते. लोक म्हणतात, बाबा तुम्ही काहीच केलं नाही, पण खरं सांगायचं तर तुम्हीच आम्हाला इतकं शक्तिशाली बनवलं की आमचे प्रश्न आपोआप सुटायला चालू झाले. नोकरी मिळते, कर्ज सुटतं, घरात शांतता येते. श्याम बाबा आपली परीक्षा घेतात का, आणि का घेतात? कधी कधी प्रार्थना करूनही काही होत नाही. तेव्हा लक्षात ठेवा, श्याम बाबा उशीर करतात, कारण तुम्हाला तयार करत असतात.
कमजोर माणूस मोठं सुख पचवू शकत नाही, म्हणून श्याम बाबा आपली अगोदर परीक्षा घेतात आणि नंतर आपल्याला ते आपल्यासाठी जे योग्य आहे ते देतात. श्याम बाबा भक्तांना दिलासा कसा देतात? आज जर तुमचं मन जड झालं असेल तर समजा श्याम बाबा तुमच्या सोबत आहेत. तुम्ही पडला असाल तर ते हात देतील, तुम्ही थकला असाल ते तुम्हाला उचलतील. फक्त एकच गोष्ट करा, ती म्हणजे श्याम बाबावर विश्वास आणि श्रद्धा ठेवा. खूप लोक विचारतात, इतके भक्त असताना श्याम बाबा माझं ऐकतील का? याचं उत्तर खूप साधं आणि सोपं आहे. श्याम बाबा मोठ्या आवाजात प्रार्थना करणाऱ्यांचं नाही तर तुटलेल्या मनांचं ऐकतात. ज्याच्याकडे काही उरलेलं नसतं, ज्याच्या डोळ्यात फक्त अश्रू असतात, त्याला श्याम बाबा कधीच परत पाठवू नाही. श्याम बाबांना नवस आणि संकल्प कसा करायचा? खाटू श्याम बाबांकडे नवस करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांना सौदेबाजी आवडत नाही. हे दिल तर ते देईन असं म्हणणाऱ्यापेक्षा फक्त एवढंच सांगा, बाबा मला योग्य मार्ग दाखवा. जर नवस करायचाच असेल तर खोटं बोलणं सोडा, कुणाचं वाईट करू नका आणि मिळालेलं सुख इतरांबरोबर वाटा. हा नवस श्याम बाबांना सगळ्यात प्रिय आहे. श्याम बाबा आपल्या घरात आहेत याचे काय संकेत दिसतात? श्याम बाबा स्वप्नात येतीलच असं नाही, पण ते संकेत नक्की देतात. एखादं नाव वारंवार कानावर पडत असेल तर समजा श्याम बाबा आपल्या सोबत आहेत. अचानक मन शांत होतं, योग्य माणूस योग्य वेळी भेटतो. हे योगायोग नसतात, हे श्याम बाबांचे हळूच दिलेले उत्तर असते. अडचण वाढते तेव्हा काय करावं? कधी कधी प्रार्थना केल्यावरही अडचण वाढल्यासारखी वाटते, तेव्हा घाबरू नका, कारण श्याम बाबा आधी मुळाशी हात घालतात. जुनं सगळं काढून टाकल्याशिवाय नवं आयुष्य उभं राहत नाही. तुटतंय म्हणून घाबरू नका, तो पुनर्जन्माचा एक क्षण असतो जेव्हा सगळं पूर्वीचं मिटल्याशिवाय नवीन उभं राहण्याची ताकद नसते. म्हणूनच श्याम बाबा आधी सगळं अगोदरचं पुसून टाकतात आणि नवीन सुरुवात करतात, म्हणजे माणूस नंतर अहंकार बाळगणार नाही. आज जर तुम्ही थकलात तर थोडा विसावा घ्या. आज जर तुमच्याकडे उत्तर नसेल तरी चालेल, पण एकच गोष्ट विसरू नका, खाटू श्याम बाबा कधीच आपल्या भक्ताला सोडत नाहीत. ते दिसत नसतील पण ते तुमच्या पुढे चाललेले असतात. म्हणूनच आज हा व्हिडिओ इथेच संपतो, पण तुमची आणि श्याम बाबाची भेट इथूनच सुरुवात होते. जर मनात श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्री खाटू श्याम बाबा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा जिला आज आधाराची गरज आहे. ती एकदम तुटलेली आहे, तिला तिचं आयुष्य खूप त्रासदायक वाटत आहे. त्या व्यक्तीला हा व्हिडिओ पाठवा. तुमच्यावर खाटू श्याम बाबा नक्की आशीर्वाद देतील, ही मी त्यांच्याकडे प्रार्थना करते. जय जय श्री खाटू श्याम बाबा. धन्यवाद.